नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपला कोकणवाडा युट्यूबर या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला हा आहे जीवदान किल्ल्यावरती. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा. चला तर व्हिडिओ चालू करूया, जास्त वेळ घेत नाही. चला. मस्त सीन दिसतंय, बघण्यासारखं एकदम. आणि आपल्याला खालच्या काकी बोललेत की कमीत कमी 3 तास लागतील, 3-3.5 तास. बघूया आपल्याला आता किती वेळ लागतोय. तसा सुरुवात तर केली फास्टमध्ये चालायला. आता स्पीड जर तेवढी चालली तर आपण लवकर जाऊ शकतो वरती. काय सीन दिसतो यार, एक नंबर. ह्यांचे आता फोटोशूट काय संपणार नाही त्यांचे, व्हिडिओग्राफी फोटोशूट. केतन मस्त भेटलं सोबत, डॉगेश भाई भारी. बघा डॉगेश भाई भेटलेत आपल्याला, डॉगेश भाई सोबत. हा इथला रिव्हर्सवाला पाणी हा इथला आहे काय पॉईंट? तो तुम्हाला दाखवतो खालचा रिव्हर्सवाला पॉईंट. तिथून पाणी हवेच्या दिशेने उलट्या दिशेने फिरतो, तुम्हाला दाखवतो मी. सगळ्यात भारी आपल्याला डॉगेश भाई आवडलेला आहे. बघा हा, बघा हा मेन पॉईंट जिथे रेपलिंग करतात. हा आहे तो पॉईंट. आपण काही रिपलिंग करू शकत नाही कारण आपल्यासोबत लेडीज लोक पण आहेत, त्यांना ह्याचा काही अनुभव नाही, त्यामुळे जास्त करू शकत नाही यातलं काही. सिंगल पोरं असतो तो ट्राय करू शकलो असतो. हवा पण खूप जास्त सुटली यार, हवा भरपूर आहे. रिपलिंगची ते आपल्याला नाही होणार पाहिजे. आज बंद आहे, आज बंद. पोरं असतं तर एकदा ट्राय केलं असतं आपण. काय रॅपर तुझा फर्स्ट टाइम आहे काय ट्रेकिंग? हा फर्स्ट टाइम. आमचे शुभम भाऊ आम्हाला 1.5 वर्षापासून बोलतात की ट्रेकिंगला चला. त्या सर राकेश जगताप पण बोलले. तो दिवस आता आलेला आहे ट्रेकिंगचा. आज फायनली तो दिवस आला आहे. ही ट्रेकिंग फक्त आजच्या दिवसाची नाही, आमच्या स्ट्रगल परवापासून चालू आहे. अच्छा, ट्रेकिंगला यासाठी मी 3 दिवसापूर्वीपासून तुमचे परवापासून प्लॅन चालू आहे. काल सकाळी 6 वाजेपासून बॅग भरून ऑफिसला गेलो. हा, त्यानंतर मग आम्ही खूप ऑफिसमधून निघाल्यानंतर खूप फिरलो. शुभमने आम्हाला खूप फिरवलं, 6 तास चालवलं. त्यानंतर राकेश जगतापकडे गेलो, बरोबर. त्यांनी पण खूप चालवलं. आम्ही दोघं. हा पण आहे बिचारा घरी माझ्यासोबत आहे. हा पण तुझ्या कामावरच आहे? आमच्या ऑफिसमधला. अच्छा. ह्याच्या पण आता शेवटची ट्रिप आहे. आज चाललाय बाहेर गावी. कधी आज चाललंय? आता नाही, 20 तारखेनंतर. अच्छा, म्हणून ह्याला घेऊन आलो. आता कुठे जायचंय? पाणी बघ कसा पितोय हा. हा पांढऱ्या डोगेश, पाणी पे पाणी पे. पाणी पी. चांगला आहे भाई. हा पी.
चले पितातला पाणी आहे. पायऱ्या तुटलेत, ओरिजिनल पायऱ्या असणारी तर तुटलेत पाण्याने. सगळ्या पाण्याने काय काय दगडी खाली आली त्या. ओके ओके. गुडू गुडू नाव टाकता आलं पाहिजे जीवदर. डोकेश भाई पण दमलाय. अरे बापरे, हा तर खतरनाक आहे एकदम. रिस्की काम आहे हा. चढताना काय वाटणार ना, उतरताना फुल फाटणार आहे. अरे बेकार. चले गुड्डू बस कर चल. हा जीवदान किल्ला. सुपर. जीवदान किल्ल्याची एकदम खतरनाक शिडी. 90 डिग्री. तेव्हा पाण्याने पूर्ण दगड खाली आलेत. पावसामध्ये यायचं काम नाही भाई इथं. अरे क्या पावसामध्ये यायचं काम नाही भाई इथं. हा जलगलीत काय हा इथं. हा आता रशीला धरून जायचं आहे. स्टार्टच आहे आपला ब्लॉग चालूच आहे. हा 360 आहे. केतन चालू केलाय. आता आपण जीवदान किल्ल्यावरती मेन स्टेपला आलेलो आहोत. आता खतरनाक स्टेप आहे ती. चला आता आपण सुरुवात करतो त्या स्टेपला. या लवकर. इथूनच जाऊया. हे सकाळी पटापट या. येस. नाही घासणार नाही घासणार. एक नंबर. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम. खतरनाक. निसर्गरम्य वातावरण आहे. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम. सुपर. खूप मजा येते. एक नंबर. हा खतरनाक. कोण वेडा यूट्यूबर. हा खतरनाक. यूट्यूबमध्ये पहिली अशी खतरनाक व्हिडिओ होणार आहे. तर आता प्रवेशद्वार, मेन प्रवेशद्वारच्या इथं आपण आलेलो आहोत. सुपर. शिवम हा एक इथला एक काढून घे प्रवेशद्वार. सुपर. फोटो निकाल दो इसका, वीडियो निकाल इसका निकाल इसका. असं वाटलं पाहिजे खतरनाक जागा. सीधा सीधा आहे. बैंड मत आहे सीधा. हा खतरनाक प्रवेशद्वार. सुपर सुपर प्रवेशद्वार. एक नंबर. हा चालू आहे. इथं बंद करायला लागेल. थांब त्याला येऊ दे. एवढी हा मेन पॉईंटचीच घ्यायची आपल्याला. भारी काढला बघ ना. मशी कुठून आली. खतरनाक. काय पडला रे केतन.
आता आवाज कसला आला? अरे हा ट्रायपॉड पडला असता. आणि काठी पकडायला गेलो तर ट्रायपॉड पडला असता. हा इथं आहे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारच्या इथं आता आपण पोहोचलोय. कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा इथं आपण पोहोचलेलो होतो आता. त्यांचे फोटो काय संपणार नाही, प्रत्येक स्टेपला फोटो. हा काय रे ह्याला? पाण्याचे गुंड आहे ना? पाण्याचे गुंड नाही ए हा चालू आहे ना? सामान ठेवलं नाही तर हा माईक चालू. ते ग्रीन लाईन दिसते बघ. ती ग्रीन लाईन म्हणजे कनेक्टेड आहे. अच्छा. नाही पाण्याचं नाही भाई, तिथे ते पहारेकरी वगैरे बसायचे तिथे. जरा मजा येईल. कसा नंतर बघायला भारी मजा येईल. ए शुभन मोबाईल. आता दुसऱ्या स्टेपला आलोय आपण. दुसऱ्या स्टेपला मस्त. हा इथं काय दाखवतो सेकंडला? इकडून ह्या साईडनीच जायचं आहे ना इकडून? आता समोरून जाऊ तिकडून आणि वरती जाऊ तिकडे. ह्या साईडने असा पुढं पुढं एक पॉईंट आहे का कुठला? पॉइंट तर तसे सगळीकडेच आहेत रे. हा. तो कुठला अंगठा बोललास तर मगाशी? नानाचा अंगठा. नानाचा अंगठा. नाणे घाटाच्या बाजूला असलेला नानाचा अंगठा. जाताना टाइम भेटेल ना आपल्या इथे जायला? जाऊया ना. आता वाजलेत किती? 10 वाजले असतील ना? 10 हो 9:45 वाजले. 9:45 आरामात 12 पर्यंत सगळं फिरून होतोय. 12 वाजता उतरायला जरी सुरुवात केली 2 वाजता खाली पोहोचलो. बरोबर. मग ते रिव्हर्स वॉटरफॉलच्या तिकडून जाऊन येऊ. पावसात तिथं भारी असेल नानाच्या ना अंगठ्याला तिथं? जाऊन येऊ. पावसामध्ये भारी असेल. पावसाळ्यात भाई भारी म्हणजे हे गवत पूर्ण हिरवा हिरवा असेल. विचार कर ना. नाही तो पाणी रिवर्स फिरतो तेव्हा. हा तिथला तिथे म्हणजे हवा लागते त्याच्यासाठी रिव्हर्स यायला. पण तिथे पण पब्लिक घाण करते जाऊन. कचरा वगैरे. नाही कचऱ्याचा सीन नाही. तिथे ती रेलिंग लावलेली आहे ना, त्या रेलिंगच्या पलीकडे जाते. अच्छा. ह्याच्यावरती जीवदानवरती मंदिर वगैरे नाही का कुठला वरती? वरती असेल एक्झॅक्टली, मला पण आयडिया नाही काय. आता वरती गेल्यावर समजेल आपल्याला. समोर तिकडं वरून. मस्त आहे त्या. भाई और इस दिल को क्या चाहिए, बस सह्याद्री और उसकी साथ सुकून. चाहिए. सह्याद्री मधलं सुख पाहिजे बस, बाकी काही नाही. आई यार व्ह्यू आहे यार मस्त. व्ह्यू म्हणजे विचार कर ना तू. काही गोष्टींचा विचार पण करू शकत नाही तू. हा म्हणजे पब्लिक तिकडे चाललंय. शब्द वरती नाही, कशाला चाललेत ते शब्द. तिकडे? विचार कर, ते इथं ते रॅपलिंग करतात, तुला रस्सी बांधून सोडलं तरी तू येऊ शकत नाही. म्हणजे डेअरिंग पाहिजे ना तुला. भाई रस्सी तुटल नाही तुटल भरोसा नाही रस्सीचा. अरे काय कमी उंच आहे ते. हा तेच तर. जाऊया तिकडे पण जाऊया. तिथं तिकडचा व्ह्यू चांगला भेटेल तिकडे. तो हा तो खतरनाक. त्या साईडला पर्वतरांगा ते करतोय लाईनीत सर्व. सह्याद्री हे सगळे इकडे गावं आहेत ना इकडे सर्व. हा तोच ना. हा इथून खाली उतरला का खाली कल्याण. हा त्याच्यामुळे मग हा कल्याण आणि पुण्याला जोडणारा हा मधला घाट, हा तो नाणे घाट. हा आणि नाणे घाटातून जो व्यवहार चालायचा, हा. त्या व्यवहाराबद्दल जी कर प्रणाली होती तिथे त्या नानाचा अंगठा आहे ना, तिथे चालायचं. तिथे तो दगडी रांजण आहे. अच्छा. तिथे सगळा ते कर वगैरे गोळा व्हायचा. तेव्हा आता गाड्या यायला लागल्या, पब्लिक यायला लागली. आता पब्लिक येते सर्व. हा आपण सगळ्यात लवकर आलेलो. सगळ्यात आधी हे पब्लिक आता येते. हे गावाला पण उठलेले नव्हते. आपण गावाला नाही पण सकाळी लवकर आलो. ते ताई बोलले असतील की तुम्हालाच पहिला नाश्ता बनवून दिला. त्यांचा स्वतःचा झालेला नव्हता नाश्ता अजून, आपल्यासोबतच केला त्याने. हा चल जाऊया वरती. तिकडे बोलवत आहेत ते. तिकडे जाऊया का? तिकडे. चल सांभाळ सांभाळ. नानाचा अंगठा जाताना बघायचाच आपण तो. मजा येईल तो नानाचा. आल्याशिवाय अथांग तो सह्याद्री. सह्याद्री. त्यांचं आयुष्य कमी पडेल यार. आयुष्य एवढा सगळं फिरायला, आपल्या सगळे एवढे गड किल्ले आहेत फिरायला. 300 पेक्षा जास्त. आपण महिन्याला एक केलंच तरी मला वाटतं ते पूर्ण नाही होणार. महिन्याला एक जरी केलास ना, एका वर्षाचे 12 महिने. 12 नाही होईल.
10 वर्षात किती 120 होतील ना? 120 होतील. 120 होतील. 30 वर्ष जातील तुला मग फक्त महाराष्ट्रातले किल्ले फिरण्यासाठी. हा मग तेच तर. अजून महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत ते वेगळे. वेगळे. विचार कर, महाराष्ट्र प्रत्येक गडावर गेले असतील ना? प्रत्येक गडावरती म्हणजे ऑफकोर्स काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी त्यांचा हा. असणारच अस्तित्व. असं नाही की प्रत्येक गडावरती ते महिनाभराचं, पण एक दिवसासाठी काही काम असतो गेले असतील ते. हा काम असतं काही ना काहीतरी असणार. गड किल्ले पाहायला, बांधणी कशी झाली गडाची, काही ना काहीतरी पाहणी करायसाठी गेले असतील ते. चला लवकर, आपली पब्लिक अजून इथं फोटोशूट करते. हे बघा, ह्यांचा फोटोशूट काय थांबायचा नाही. ह्यांचा फोटोशूट चालू आहे. म्हणून मी आणि केतन बोललो ह्यांच्यासोबत थांबून अर्थ नाही, आम्हाला जरा गड किल्ला पूर्ण फिरायचा आहे. फोटोशूट जास्त करण्यात मजा नाही. पब्लिक येते फोटोशूटला, आम्ही हा. येतो गड किल्ले फिरायला. आम्ही सह्याद्री फिरायला येतो. हा. हे नवीन ट्रेकर आले, तिला नाही, पण हा, हा, तिला हा. पण फोटोशूटचा हा जास्त नाद आमचा जुना लावलाय. ट्रेकर आहे, पण तो प्रत्येक वेळी नव्यासारखा तिला आली वाटतो. होती ट्रेकिंग साठी. बघा मजा आली ना, मजा येते ना. सगळ्यात घाण कोण माहिती आहे? हा बघा, हा माणूस. पण येणार ना, नेक्स्ट टाइम पण येणार ना. हा. आणि बाकीच्या मित्रांना पण सांग, आपला ग्रुप वाढवायचा आहे. असं काही नाही की आपल्या म्हणजे मजा आली, अजून मजा करायची, अजून बाकी आहे. जाताना पण मजा करू. तिथे पण आहेत आपले अनिकेत बोड उर्फ अण्णा, ते आपल्या शेजारच्या गावामधले आहेत. ते फुल एक्सपिरियन्स आहे त्यांना 2-3 वेळेचा. हा फुल एन्जॉय. म्हणजे इथून रशी खाली इथपर्यंत उतरा. नाही नाही नाही, इथून पलीकडे आहे. मला वाटतं काय माहिती आहे, बघ इथे रस्सी मारतात मेन, म्हणजे आणि ह्याच्यावरती सपोर्ट. हो, आणि इथून मग रस्सी पुढे. मेन सपोर्ट तो त्याला बॅकअप आहे. म्हणजे रॅपलिंग साठी इथं किती रॅपलिंग तिथे होणार आहे, आणि किती लांब ह्यांनी खिळे मारलेत बघा रस्सीसाठी. तुम्ही बघू शकता ते बघा, म्हणजे एवढे लांब त्याने खिळे मारलेत. स्क्रू ते तुम्हाला दाखवतो, ते रॅपलिंग करतात कुठून ते मेन पॉईंट. एक कॅमेरा बंद झाला काय आपला, हे आपला माईक हा बाई इथं ऑफकोर्स. चालू आहे ना दोन्ही पण. हा दोन्ही चालू आहेत ते का. म्हणजे विचार कर, तू विचार करू शकत नाही. हे बघ. तो समोरचा टोक कुठला आहे वरचा? तो समोरचा टोक. राख्या तुला जर बोलला तुला मी 10 सेफ्टी देतो तरी जाऊ शकत नाही. विचार करा तुम्ही. ह्या आपण फक्त रील्स वरती बघतो, बघायला मजा येते. रियालिटी मध्ये तसा 90% पण तसा काम नाही. कर 360 मध्ये काढ. हा. स्वप्नीलला आणायची इकडे. येणारच नाही पहिले. रील्स मध्ये बघण्यात आणि अक्षरशः रियालिटी मध्ये बघण्यात लई फरक आहे भाई. आपण तर जाऊ शकत नाही. आपला पूर्ण ग्रुप बसव नाही ते नंतर काढूया. खरंच आपण जाऊ शकत नाही ना. तो मोबाईल होल्डर 4 रश्या दिल्या तरी जाऊ शकत नाही आपण. 4 रस्सा देऊन करणार काय? बांधायची कुठं ते तर माहिती पाहिजे. हा. भाई राख्या जाऊ शकतो भाई, त्याला काही येणार नाही. तर तसं लग्न करणारच नाही तो. आपलं आई जाऊन. हा देशिवा तू त्याच्या देशिवा. सॉरी हा ते मी नंतर कट करेन. नाही ह्याचा मी रील बनवीन नंतर. तू मित्रासोबत व्लॉग का बनवत नाही? नाही अरे हो, ती व्हिडिओ बघितलीस ना, सुपर एक नंबर. तुम्ही एवढे फिरता मग व्लॉग का बनवत नाही? हा. चला कोण उडी मारायला तयार आहे? ए इतना ए रॅपलिंग कुठला कुठला करायची आहे? रॅपलिंग कशी चालते खाली बघ. हा? ए भाई एक तुला कोणतरी कोणा मिसिंग आहे यार. व्हिडिओ मध्ये कशी जातात. एक मिसिंग आहे कोणतरी. हा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा इथे 10. इथे हुक मारलेले आहेत. दोघे जण मिसिंग आहेत. कोण? बघ, इथे रशी बांधतात चला ते. गुड्डू आणि इथे आप्पा. खतरनाक ना. ए पोरी हा मग 3 जण बरोबर. 15 जण आहे ना टोटल, आपण ड्रायव्हर आणि ते सोडून इथं 10 जण आहेत फक्त. ते ती शुभम आप्पा आणि गुड्डू ते पाठीमागे राहिले. ते राहू दे. ये केतन. चल. अरे मत अरे हम तो ट्रेकर्स है पुढून चल तिकडून चल. हा भाई.
बस आम्ही पुढेच जातो आता. इथून चल ना वरती. हा बघ नाही तिथून नसतं जमलं वरती यायला. हा त्याच्यापेक्षा इथून इझी आहे. पकड असा. चल वरती. सरकला पाहिजे. तो तिकडे खाली गेलाय. काय बघू. तो इकडे खाली पोहोचला पण तो. हे खाली तलाव आहे इथं खाली पाण्याच्या टाकी आहेत. हौद पाण्याच्या टाक्या. तिथूनच जाऊया ना. हे पाय सरक तिला सांभाळू ना. पाण्याच्या टाक्या बघायला जाऊया आता. त्या पोरीनं बोल नीट या. पाय सरक. ये आरामात या. पाय सरचल. टाक्या पाण्याच्या. हा किती साप आहे का रे खाली की बदला. वेल आहे ते. पण आले असेल ना बॅकग्राऊंडला. इथे बघ 3 टाके आहेत. 3. तिकडेच जा ना मग त्या साईडला. एक मिनिट खाली. तो ग्रुप तिकडे गेला आता. तो ना इकडे आहे ना. इथं पिण्यायोग्य पाणी आहे. एमर्जन्सी असेल तर. एमर्जन्सी ते घरांचीच दिसतात ती. हत्ती आहेत. दोन्ही पण हत्ती आहेत. हे बघा हा इथे पण हत्ती आहेत. हे इथे. आणि सापांचा फणा कसा असतो तसंच दिलेलं आहे पूर्ण. इकडे पूर्ण नक्षीकाम आहे. बॅक साईडला तर काय नाही. बाकी काय नाही. माकड आहेत. काय नाही काय रे जागा. काय तो राणी कसली. बघू दे असं कर. कसली तुम्ही बघितला सगळ्यांनी. तू पाणी कुठे आणलंयस. मी संपवली बॉटल छोट्या. बघू दे कसला फुल आहे. कसला आहे सांग. एक गोट मला पण. निलगिरीचा आहे. हा हा निलगिरी नाही हा गुलबिरी आहे. काहीतरी नाव घ्यायचं. दुसरी एक बॉटल काढतो थांब. अक्षरशः थकलेले. वानर सेना कुठे गेली. वानर सेना पाण्यात सेना गेली इकडं खाली गेली. कुठे गेली. इकडे खाली आतमध्ये. तर आता आम्ही गड पूर्ण फिरून खाली रिटर्न घरी जाण्याच्या मार्गावरती खाली उतरते आता. सकाळी 6:30 वाजता चालू केला होता वरती गड चढायला. 12:30-1 वाजले वरती फिरेपर्यंत. आणि 1 वाजता खाली यायला सुरुवात केली. आणि आता वाजले 2.
म्हणजे 1 तास लागला या पट्ट्यापासून इथून इथपर्यंत मधल्या स्टेपपर्यंत यायला. हां, या पूर्ण पट्ट्यापासून ह्या स्टेपपर्यंत यायला आम्हाला 1 तास गेला खाली उतरायला. अजून आम्हाला अर्धा पाऊण तास जाईल खाली जायला. गाडी आहे आपली तिथे उभी. तर अरे वरून जायचं होतं त्याप्रमाणे खूप मजा आली. एन्जॉय, नवीन होतं काहीतरी. जसं बघण्यासारखं म्हणजे वॉटरफॉल वाला सीन आहे इथे. रॅपलिंगचा जो मेन पॉईंट आहे तोच मेन आहे ह्या गडावरती. तो पण सध्या बंद ठेवला आहे काही कारणास्तव. तर तो चालू असतो तर करायला नाही, पण बघायला तरी भेटला असता. इथे थोडा झरा आहे नदीचा, जाताना सुद्धा पाहिला होता. पण आता बघते, कारण सकाळी थंडी होती म्हणून पाण्यामध्ये हात घातला नाही. आता जाताना थोडा हातपाय वगैरे धुवायला लागतील इथे. बघूया आता. तुम्हाला बोललो होतो ना सकाळी जाताना रिटर्न वॉटरफॉल तो हाच इथेच आहे. कारण पाणी नसल्यामुळे ते काय तो अनुभवता येणार नाही. तो पाहण्यासाठी फक्त पावसाळ्यातच यावं लागेल. तरी सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. बोलू जाता जाता अजून एक पॉईंट बघूया. खूप तशी मजा आली. आता हा ट्रेक संपला नाही तर दुसऱ्या ट्रेकची प्लॅनिंग चालू होईल आता गाडीमध्ये. कारण मला गड किल्ले फिरण्याचा खूप छंद आहे. साक्षी, पाय दुखतात काय? हा, हे तुझे हिजे पाय दुखतात काय? हा, अरे बापरे, मगाशी कुणाला तरी क्रॅम्प आलेला. हा रिटर्न वॉटरफॉल. मला पाऊस नाही ना त्यामुळे दिसणार नाही. हा, हे दृश्य पाहू शकता तुम्ही. हा पाहायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यातच अनुभवू शकता. जस्ट रिअल फिलिंग. हा, वरचा पॉइंट बघा इथून किती लांब दिसता बघा. हा दिसते ना, हा टोक त्याच्या हा दुसऱ्या साईडला इथं गेलो होतो. इथे हा बघा, थकला अक्षरशः थकलाय. हा बोलत असेल कधीच जेऊ. हे पाऊस नाही, हा पाणी रिटर्न फिरतोय. वॉटरफॉल सध्या तुम्हाला दाखवण्यासारखं काही नाही. इथे पाणी नाही, तुम्हाला दाखवलं असतं. त्या कोपऱ्यावरून तो फिरून असं पूर्ण राऊंड फिरून आलो आपण. तो वाह, ये डबल स्पीड है. रिटर्न आ गया. जोरात टाकना ते. खालीच नाही जाते तो.
ठीक है चल बंद कर। ट्रैकिंग बहुत अच्छा लगा फर्स्ट टाइम कुछ बता हमको। फर्स्ट टाइम तू आया था? फर्स्ट टाइम ट्रैकिंग हाँ? के लिए अच्छा पहले तो थैंक यू बोलना पड़ेगा शुभम को। अच्छा। शुभम के लिए आज बहुत एंजॉय किया, बहुत मजा आया। और कुछ बता पाएगा? लाइक कर दो, सब्सक्राइब कर दो। जोर से बोल, जोर से आवाज तो अरे इसमें जोर आएगा। और शुभम को थैंक यू। मेरे चैनल का नाम है उस पे लिखा है पढ़ के बता। शेरगढ़ किल्ल्यांची। शेरगढ़ किला की। हाँ हाँ तो लाइक सब्सक्राइब, इसको लाइक करो, बेल शेयर का करो। घंटी बजा दो। मेल का घंटी बजा दो। और तेरे दोस्तों को क्या बताना चाहेगा तू? दोस्तों को बोलूंगा कि मैं एक बार लेके आऊंगा उन लोग को। लेके आएगा ना? हाँ पक्का, उनको बोल देना कि अकाउंट ओपन एक बार ओपन करो, उस पे सब दिखेगा आपको, सब दिखेगा। सब गढ़ किले की माहिती रहेगी उसपे। इंस्टाग्राम, यूट्यूब। हाँ इंस्टाग्राम यूट्यूब पे सब उस पे आईडी दिया है दोनों का। ठीक है, तो नेक्स्ट टाइम कभी मिलेंगे? अभी 2 साल का बाद। 2 साल के बाद। हाँ। अभी 2 साल बाहर गाँव जा रहे हो? जा रहा है। साउथ अफ्रीका जा रहे हैं ना? हाँ। तो उसके बाद आएगा तो पार्टी तेरे पास से लेना पड़ेगा। और पूरा ड्रोन के टीम लिए को, पूरा sponsor टीम मेरे को। तरफ से। हाँ? किया मेरे पास वीडियो है। तो ये भाई ने अपना ग्रुप है शेरगढ़ किल्ल्यांची, तो उसको ये 2 साल के बाद स्पॉन्सरशिप करने वाला है अपने को ड्रोन। तो ये 2 साल के लिए जॉब के लिए जा रहा है बाहर गाँव, तो एक खुशी की वजह से वो अपने को ड्रोन देने वाला है, तो उसको मैं धन्यवाद कहता हूँ। तो ठीक है, मिलेंगे 2 साल के बाद। ओके, धन्यवाद। नाणे घाट आहे आणि हा त्याचा पहारेकरी. नाणेघाटाचा पहारेकरी जीवदान. हां, चला तर अशा प्रकारे 90% आपला डब्याचीच आहे. जीवदान किल्ला फिरून झालेला आहे. तर आता आपल्या जाण्याच्या मार्गावरती जो लास्ट पॉईंट होता तो पण पाहिलेला आहे आपण, रिटर्न वॉटरफॉल. तर बघूया, आपल्याला आता गाडी उभी आहे कुठे, तो पुढे आला गाडीवाला की तिथेच आहे ते पहिलं बघायला लागेल आपल्याला. तर बघूया त्याला कॉल करून तिथे आहे की पुढे आला आहे, त्याला कॉल करून बघायला लागेल. इकडून ना? आणि जेवण तिथंच करायचं ना केतन, हायवेला? काय हा किल्ला बघून, हा किल्ला आता खालून बघून असं वाटतं आम्ही एवढा कसा फिरलो यार. हा बघा ना, तुम्ही बघूनच असं चक्क व्हाल. खतरनाक यार, बेकार. रस्त्यामध्ये सापाची मेन भेटली आहे. कसला साप आहे? एक मिनट इसको हाथ लगा देते. नागच असेल नाग. ये कौन सा जानवर है? किंग कोबरा। किंग कोबरा है, बता रहा है, अभी देखते. निघाल हाँ? किंग कोबराच असेल. उसका हे बघ DNA पुरा ब्लॅक ना- बॅक. जाके त्या यहाँ बघ. पे चेक करते। हे काय? हे बघ. कोबरा। हाँ उचल पूर्ण. नाही आता तुटली. चल हातात घेऊ. चाइनीज वाला क्या खाते हैं? तुला परत एकदा घ्यायला लागेल. अशा प्रकारे आपण गाडीच्या जवळ आलेलो आहोत. हे बघा, झालं. बाय बाय जीवदान किल्ला. पुन्हा भेटणे नाही. आता पुढचा किल्ला पुढचा किल्ला आहे साल्लेरचा प्लॅनिंग चालू आहे. साल्लेर किल्ला सगळ्यात महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला. उंच हायस्ट. कुठे आहे? साल्लेर किल्ला कुठे? साताऱ्याला आहे वाटतं. तेरा काय साल्लेर किल्ला साताऱ्याला आहे ना? साल्लेर किल्ला नंदुरबार साईडला काय? हे या लवकर. हे बघा, 2-3 जणी मुली किती अजून माठी आहेत. तर अशा प्रकारे आजची ट्रेकिंग पूर्ण झालेली आहे आणि लवकरच भेटू पुढच्या गडावरती, पुढच्या ट्रेकिंगला. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ?
नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करायला विसरू नका. आणि हा आपला भाऊ आहे, व्हिडिओसाठी खूप सपोर्ट केला आहे त्यांनी. त्याच्यासाठी सिंहाचा वाटा आहे. तर आपली गाडी आलेली आहे, ते बघा तुम्हाला दाखवतो. आता गाडीमध्ये बसून डायरेक्ट जेवायला जाऊ आपण. जेवायला जाऊ. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या गडावरती लवकरच. बाय बाय.